अर्जुन पोलीस स्टेशनमधून निघाला. बाईक जवळ आला. बाईकला त्याने चावी लावली आणि पुन्हा एकदा भयानक असा ढगांचा गडगडाट ऐकू आला. एक क्षणभरासाठी तोही दचकला. गाडीवर बसून तो तिथून निघाला. तो गोव्याला सुट्टीवर चालला होता, पण का कुणास ठाऊक मनात एक धाकधूक होती. जणू काहीतरी होणार आहे, ही अशी धाकधूक घेऊन तो आजवर कित्येक वर्ष जगत आला होता. लहानपणापासून अनेकदा तो मरणाच्या दाढेतून परत आलेला. असे अनेक प्रकार घडले होते. वयाच्या 5व्या वर्षी तो ज्या शाळेत शिकत होता त्या मजल्याला आग लागलेली. त्यात त्याच्या वर्गात त्यावेळी असलेली 19 मुलं मेली होती, पण अर्जुन एकमेव त्यात वाचला होता. 12व्या वर्षी अशाच पावसाळ्याच्या दिवसात गच्चीवर खेळत असताना त्याच्या अंगावर वीज पडली होती, पण त्यातही तो कोणतीही हानी न होता बचावला होता. 19व्या वर्षी मुंबईला लोकल ट्रेनने प्रवास करताना त्या ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेला. त्यातही त्याच्या केसाला धक्का लागलेला नव्हता. कित्येक लहान सहान अपघात तर त्याला आठवतही नव्हते. त्याचं निघून जाणं आणि मग त्याच बसचा अपघात होणं हे तर अनेकदा घडलं होतं. पण कुठं ना कुठं लहानपणापासून त्याला एक गोष्ट चांगलीच जाणवायची, ती म्हणजे मृत्यू सतत आपल्या मागावर आहे, पण कर्मधर्म संयोगाने आपण आजवर त्याला चकवलं आहे. या गोष्टीने त्याला हिंमतही मिळायची, पण कधी कधी तो पॅनिक पण व्हायचा. आई गेल्यानंतर एकटेपणा वाढला होता, पण तिच्याशीही फार असा मनमोकळा संवाद त्याने कधी साधलाच नाही, कारण त्याची बोलूच शकत नव्हती. वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर तिची वाचा गेली होती. तेव्हापासून ते तिच्या मृत्यूपर्यंत ती मानसिकरित्या विक्षिप्तच राहिली होती. त्याचं लहानपण जरा विचित्र आणि असामान्य गेलं होतं. हे विचार या आठवणी त्याला रोज कधी सतावत नसत, पण अशा उदासीन वातावरणात या विचारांचं सावट मनावर जाणवायचं. तो घरी पोहोचला कधी हे त्यालाही लक्षात आलं नाही. घरात येत त्याने सर्वात आधी जेवण ऑर्डर केलं आणि त्याने बॅग पॅक करायला सुरुवात केली. वातावरण अजून बिघडू लागलेलं. तो टीव्ही बघत बघत बॅग भरत होता. न्यूजमध्ये सर्वात मोठी बातमी होती ती म्हणजे उत्तराखंडला झालेला भूकंप. जवळजवळ 7.9 रिश्टर स्केलचा तो भूकंप होता. 1 तासापूर्वी आला होता. ही बातमी बघत अर्जुन जरा विचारात पडला. काय होतंय हे सगळं? कोणत्या विनाशाची सुरुवात तर नाहीये ही? नको उगाच नाही ते विचार मनात आणायला. आज तो एखादा दिवस वाईट, आज तसाच दिवस दिसतोय. त्यांनी स्वतःच्याच मनाची समजूत काढली. बॅग पॅक होईपर्यंत त्याने ऑर्डर केलेलं जेवण देखील आलं होतं. तो जेवण करता करता टीव्ही बघत होता. राहून राहून न्यूज चॅनलवर देशभरात घडत चाललेल्या वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना आता वाढू लागल्याचं लक्षात येत होतं. मुंबईत किरकोळ वादातून 12 जणांची हत्या, नागपूरमध्ये निघालेल्या एका मोर्चात दगडफेक आणि चेंगराचेंगरीत 22 मृत्युमुखी, मुंबई पुणे हायवेवर टँकर अपघातात 10 जण मृत्युमुखी, कोलकाता येथे मॉलमध्ये बेछूट गोळीबार करत माथेफिरूकडून 16 जणांची हत्या. एकावर एक अशा सगळ्या नकारात्मक बातम्या आता न्यूजवर झळकत होत्या. काहीतरी बिघडलं आहे आज. वातावरणापासून ते मानवी मानसिकतेपर्यंत सगळंच चमत्कारिकरित्या बदललं आहे. त्याने पटकन टीव्ही बंद केला. घड्याळात 4 वाजले होते. मी आत्ताच निघतो, म्हणजे रात्रीपर्यंत तरी गोव्यात पोहोचेन. त्याने त्याची ती बॅग उचलली आणि घर लॉक करून तो आता निघाला. सेफ्टीसाठी त्याने स्वतःजवळ एक रिव्हॉल्वर ठेवलं होतं. हे त्याचं सर्व्हिस रिव्हॉल्वर नव्हतं, त्याचं वैयक्तिक हत्यार होतं. तो फ्लॅटमधून खाली आला. कारच्या डिक्कीत त्याने त्याची बॅग ठेवली आणि आकाशाकडे नजर टाकली. ढगाळ वातावरण आता अधिकच गडद झालं होतं. दुपारचे 4 वाजले होते, पण जणू संध्याकाळचे 7:30 वाजले असतील असं वाटत होतं. गाडीच्या आत बसला. देवाचं नाव घेत त्याने गाडी स्टार्ट केली.
आणि पुढच्याच क्षणी गाडीच्या बोनेटवरून काहीतरी पडलं. क्षणभर त्याला कळलंच नाही नक्की गाडीच्या पानावर काय पडलं, पण नीट बघितल्यावर त्याला धक्काच बसला. मानवी हाताचं एक रक्तात माखलेलं ते बोट होतं. तो गाडीतून बाहेर उतरला आणि त्या बोटाकडे बघत त्याने वर बघितलं. त्याची गाडी जिथं पार्क होती त्या जागेच्या वर कोणतीही इमारत नव्हती, फक्त एक गुलमोहराचं झाड होतं. त्याने परत एकदा गाडीच्या बोनेटवर पडलेल्या त्या बोटाकडे बघितलं. ते बोट तो आता उचलायला हात पुढे सरसावणार इतक्यात अचानक एक कावळा पटकन बोनेटवर ते बोट चोचीमध्ये पकडून उडून गेला. हे इतक्या पटकन झालं की अर्जुनला ते बोट उचलायला वेळही मिळाला नाही. आधीच नकारात्मकतेने ग्रासलेल्या त्याच्या मनावर आणखी एका प्रसंगाचा अपघात झाला. नक्कीच चाललंय काय आज? काहीच कळायला मार्ग नाही. नक्की घडणार काय आहे? जेव्हा खूप सारे प्रश्न एकामागोमाग एक उभे राहत असतात आणि त्यावर कोणतंच उत्तर मिळत नसतं, तेव्हा माणसाची चिडचिड व्हायला लागते. तसंच काहीसं अर्जुनचं झालं होतं. कधीच्या काळात पुढचे 15 दिवस त्याला निवांत मनासारखं जगता येणार होते, पण त्याची सुरुवातच इतकी विचित्र आणि नकारात्मक झाली होती. तो आता गाडी घेऊन शहरातून हायवेकडे जायला निघाला. काही अंतरावर एका चौकात ट्रॅफिक जाम झालेलं दिसत होतं. सिग्नल ग्रीन होता, पण तरीही पुढच्या गाड्या हालत नव्हत्या. त्याने काच खाली केली. शिवीगाळ, भांडण आणि मारहाणीचे आवाज ऐकू येत होते. मध्येच एका बाईच्या किंचाळण्याचा आवाजही ऐकू आला आणि आता अर्जुनला राहावलं गेलं नाही. तो गाडीतून खाली उतरला आणि गर्दीतून मार्ग काढत चालत तो जरा पुढे आला. सिग्नल जवळच एका मोठ्या कारच्या बाजूला एक बाईक पडलेली दिसत होती. समोर बघ्यांची गर्दी दिसत होती. एक गर्भवती स्त्री त्या गर्दीतून आत जायला मार्ग शोधत आरडाओरडा करत होती. अर्जुन तिच्या जवळ आला. "अहो प्लीज थांबवा, अहो प्लीज थांबवा कोणीतरी, ते मारून टाकतील माझ्या नवऱ्याला." तिचं हे वाक्य अर्जुनच्या कानावर पडलं आणि त्याचं टाळकंच फिरलं. बघ्यांची गर्दी धक्का देत बाजूला करत तो आता पुढे आला. 3 जण एका मध्यमवयीन माणसाला मारत होते. ते दिसायला तसे सामान्यच होते, पण त्यांचा तो आवेग बघून कोणी मध्ये पडत नव्हतं. त्याने खिशातून एक रुमाल बाहेर काढत तोंडाला बांधला. गॉगल काढून मागच्या खिशात ठेवला. तुझ्या तर त्या तिघांमधला एक जण त्या व्यक्तीला बाजूला पडलेल्या लोखंडी रॉडने आता मारायला पुढे सरसावणार होता. अर्जुनने मध्ये येत तो रॉड डाव्या हाताने रोखत एक जबरदस्त असा पंच त्याच्या नाकावर ठेवून दिला. त्याचा त्या पंचने तो माणूस 4 मुंड्या चित होत जागीच कोसळला. दुसऱ्या क्षणी काही कळायच्या आत तो लोखंडी रॉड त्याने बाजूला उभ्या त्या तिघांमधल्या एका दुसऱ्या माणसाच्या गुडघ्यावर इतका वरमी हाणला की त्याच्या गुडघ्यातून काडकन आवाज बाहेरपर्यंत ऐकू आला. त्याची वेदनादायी किंकाळी त्या गर्दीच्या गदारोळात दाबली गेली. तिसरा व्यक्ती हे पाहून अर्जुनच्या अंगावर झेपावला, पण अर्जुनने त्याला एक वरमी ठोसा त्याच्या गळ्यावर मारत त्याच्या नाड्या आवळल्या. आता एक जण घोळणा फुटून जमिनीवर पडलेला. बाकी दोघेही जमिनीवर पडलेले, पण निदान शुद्धीत होते. अर्जुनने लाथाबुक्यांनी त्या बाकी दोघांना चांगलंच तुडवलं. ते सुरुवातीला शिवीगाळ करत राहिले, नंतर एकदम शांत झाले. जमिनीवर जखमी पडलेल्या त्या गृहस्थाला उठवत अर्जुन काहीही न बोलता गर्दीतून बाहेर घेऊन गेला. "साहेब, उपकार झाले तुमचे. काही कारण नसताना जरासा धक्का लागला होता, पण लगेचच ते तिघे डायरेक्ट यांना मारहाण करू लागले." अर्जुन काहीही न बोलता परत एकदा त्या गर्दीत घुसला. ते तिघेही अजून तसेच तिथे पडून होते. "हे पाकिट काढ." कंबरड्यात लाथ घालत त्याने त्या तिघांमध्ये एकाला सांगितलं. त्याने पटकन पाकिट काढलं. अर्जुनने पाकिटातल्या 500च्या सगळ्याच नोटा काढून घेतल्या आणि पाकिट त्याच्या तोंडावर फेकलं. अर्जुन पुन्हा गर्दीतून बाहेर गेला. ते पैसे त्याने त्या माणसाच्या बायकोकडे दिले आणि त्याने हातानेच
इथून निघून जायचा इशारा केला. गर्दीतले सगळे लोक त्याच्याकडे नुसते बघत राहिले. तो व्यक्ती त्याच्या बायकोला घेऊन बाईकवरून तिथून निघून गेला. अर्जुनचं काम अजूनही पूर्ण झालेलं नव्हतं. परत एकदा त्या तिघांच्या जवळ आला. बाजूला पडलेला एक दगड त्याने उचलला आणि दगड तो त्या माणसाच्या महागड्या गाडीच्या काचेवरती फेकला. उठ, गाडी बाजूला घे, ट्रॅफिक जाम झालंय, चल. पुन्हा एक लाथ घालत त्याने त्यातल्या एकाला सांगितलं. तो पटकन उठला. जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या माणसाला त्यांनी खरडत बाजूला केलं. कसंबसं त्या माणसाला गाडीत भरलं. ते दोघेही गाडीत बसले आणि गाडी तिथून बाजूला घेतली. आता गर्दी जरा पांगली होती. लोक गाड्या काढून निघून जाऊ लागले. त्यांची गाडी आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती. अर्जुनने त्यांच्याकडे बघितलं. कपडे, राहणीमान सगळं बघितलं तर चांगल्या घरातील लोक, कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपनीत काम करणारे लोक दिसत होते. मग अचानक इतके हिंस्र का झाले होते? ते तिथून निघून गेले. तो आता स्वतःच्या गाडीजवळ आला आणि गाडीच्या टपावर पडलेला एक रक्तात माखलेला रुमाल त्याला दिसत होता. त्याच्या अंगावर सरकन काटा आला. क्षणभरापूर्वी कसलीच पर्वा न करता 3-3 जणांना भिडणारा तो अचानक भीतीच्या सावटाखाली गेला होता. त्याने हाताने ते छतावरचा तो रुमाल बाजूला टाकला. तो गाडीत येऊन बसला. तोंडावरचा रुमाल काढत त्याने मोकळा श्वास घेतला. काच अर्धवट बंद करत त्याने गाडी स्टार्ट केली आणि अचानक गाडीच्या काचेवर कोणीतरी टकटक केलं. अर्जुन एकदम दचकला. ओ हिरो, कुछ देना. तो एक लंगडा भिकारी होता. एक पाय नव्हता त्याला. मळलेले कपडे, वाढलेली पांढरी दाढी, डोक्यावर एक फडकं बांधलेलं. अर्जुनने पाकिटातली 50ची नोट त्याला दिली. ती नोट घेत असताना त्याने अर्जुनच्या डोळ्यात बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलून गेले. अर्जुनने काच बंद करत गाडी स्टार्ट केली आणि तो तिथून जाऊ लागला. कुछ भी हो जाए, गाडी मत रोकना, मागून तो भिकारी ओरडत होता. अर्जुनने त्या तिघांच्या गाडीचा नंबर नोट डाऊन केला होता. त्याने आता त्याच्या RTO मध्ये काम करणाऱ्या एका मित्राला फोन केला. सतीश, एक काम होतं, तुला एक नंबर पाठवतोय. या गाडीवर किती फाईन आहे आणि या गाडीचा मालक कोण, त्याचा सगळा रेकॉर्ड मला हवा आहे. अर्जुन म्हणाला, हो देतो मी, पण झाले काय? सतीशने विचारलं. सांगीन तुला, तू आधी मला माहिती तर दे. अर्जुन म्हणाला. असं साल्यांचा माज उतरवतोच सगळा. नक्कीच साले क्रिमिनल माइंडच असतील, नाहीतर असं कोण एखाद्याला अमानुषपणे मारेल, ते पण त्या माणसाची बायको गयावया करत होती. पण हे लोक तिच्या त्या ओरडण्यालाही दाद देत नव्हते. अर्जुननी सिगारेट पेटवली आणि तो स्वतःशीच बोलत होता. आता हायवे सुरू झालेला. सतीशचा फोन आला. हॅलो अर्जुन, तू नंबर दिला होतास, त्या गाडीवर कोणताही फाईन नाही अजून. गाडी श्रीकांत पावसे नावाच्या माणसाची आहे आणि या माणसाचंही कोणतं क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये. ना तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना कोणत्या राजकारण्याशी निगडीत आहे. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉबला आहे. मी तुला त्याचा फोटो पाठवला आहे, एकदा चेक कर. सतीश म्हणाला. आर यू शुअर? कारण तू जे सांगतोयस आणि जे मी बघितलं त्यात खूप तफावत आहे. अरे मी खोटं बोलेल एक वेळ, पण रेकॉर्ड खोटे थोडे बोलतील. सतीश म्हणाला. ठीक आहे, मी चेक करतो. अर्जुनने त्याने पाठवलेला फोटो चेक केला. हा तोच माणूस होता, त्या तिघांमधला एक. अर्जुनने आता तो प्रसंग नीट आठवला. तिघांच्याही अंगावरचे कपडे अगदी व्यवस्थित होते. फॉर्मल शर्ट, पॅन्ट, टाय, डोळ्याला चष्मा. त्यांच्या कारमध्ये सुद्धा लॅपटॉपच्या बॅग दिसत होत्या. मग एखाद्या व्यक्तीला इतक्या अमानुषपणे ते मारहाण का करत होते? मानवी मानसिकता आणि गुन्हेगारी एकमेकांशी जवळून निगडीत आहेत. मानसिकता बिघडली की गुन्हे आपोआप घडू लागतात आणि मानसिकता बिघडते ती नकारात्मक ऊर्जेमुळे. हे त्याला ठाऊक होतं. हे वातावरण आणि या जाणवणारी प्रचंड नकारात्मक ऊर्जा नक्की आता काय काय घडवणार आहे. अर्जुन, हॅलो. अरे किती वेळचा कॉल करते तुला, तू आहेस कुठे? अरे
अरे आता निघालोय पुण्याहून, पहाट होईल मला पोहोचायला. अर्जुन म्हणाला. तरी लवकरच निघालास? तिकडे पण वातावरण खराबच आहे का? इकडे तर खूप उदासवानं वातावरण झाले, ढगाळ पडले सकाळपासून, समुद्र पण खवळल्यासारखा वाटतोय. अक्षय म्हणाला. अरे हो, इकडे तर खूप विचित्र वाटतंय, आलो की सांगीन सगळं निवांत. अर्जुन म्हणाला. हो ठीक आहे, नीट ये आणि ड्रिंक करून गाडी चालवू नको. बोलता बोलता अक्षयचा आवाज ब्रेक झाला. अर्जुनने फोनकडे बघितलं, रेंज गेली होती. त्याने फोन डॅशबोर्डवर ठेवला आणि FM रेडिओ लावला, पण तिथेही कुठलेच स्टेशन लागायला तयार नव्हतं. खरखर आवाज येत होते. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. वातावरण आणखी बिघडलं होतं. वारं सुटलं होतं, विजा चमकत होत्या. आता मध्येच सूर्यप्रकाश पडत होता, तर मध्येच परत वातावरण ढगाळ होऊ लागलं होतं. गाडीचा वेग त्याने सामान्य ठेवलेला. सहज त्याची नजर आकाशात गेली. पक्ष्यांचा एक थवा विचित्र अशा सिस्टेमॅटिक पद्धतीत एक संध होऊन आकाशात उडताना दिसत होता. ते पक्षी एक संत होऊन जणू कोणती तरी विचित्र आकृती रेखाटून कसला तरी संकेत देत होते. असं वाटत होतं वीज चमकली, ढग गडगडले आणि त्यांचं ते एक संत उड्डाण भंग पावलं. ते वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेले. टोल नाक्यावर गाडी थांबवत त्याने टोल दिला आणि पावती घेतली. टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला भांडण सुरू होती. एक ट्रकवाला आणि एक कारवाला, या दोघातला वाद मिटवणारा पोलीसही तिथे दिसत होता. त्यामुळे अर्जुनने तिकडं दुर्लक्ष केलं. सिगरेट संपलेली होती हे लक्षात आलं होतं. तो शिरवळ टोल नाक्याच्या जरा पुढेच असलेल्या एका टपरीपाशी गाडी थांबवून गाडीतून उतरला. चहा आणि एक ॲडव्हान्सचं पाकिट द्या, टपरीवाल्याकडे बघत तो म्हणाला. टपरीवाला मात्र शून्यात नजर लावून एकटक वर आभाळाकडे बघत सुन्न झाल्यासारखा हरवला होता. ओ काका, अर्जुनने त्याला आवाज देत जागं केलं. तो दचकत भानावर आला. अहो लक्ष कुठे आहे तुमचं? मी म्हणालो, एक सिगरेटचं पाकिट आणि एक चहा द्या. हो हो देतो, म्हातारा म्हणाला. त्याने सिगरेटचं पाकिट आणि एक चहा अर्जुन समोर ठेवला. सिगरेट पेटवत चहाचा एक घोट घेत अर्जुनने इकडे तिकडे बघत वर आकाशाकडे बघितलं. ढगाळ झालेलं उदासीन वातावरण 5:30च्या सुमारास अंधारून आल्यासारखं झालेलं, पण आकाशात जमलेल्या ढगांच्या वर हलका हलकासा मध्येच चमकणारा पिवळसर प्रकाश जरा विचित्र असा वाटत होता. कावळ्यांचा एक थवा ओरडत ओरडत आकाशात उडून आकाशात इकडून तिकडे जाताना दिसत होता. टपरीच्या मागे असलेल्या टेकडीवर दूरवरून पक्ष्यांचं ओरडणं ऐकू येत होतं. त्या टोल नाक्यावरचा वाद आता वाढल्याचे आवाज ऐकू येत होते. आज वातावरण जरा विचित्रच आहे ना? अर्जुनला उद्देशून तो टपरीवाला माणूस म्हणाला. हो ना, झाले असेल तिकडे बंगालच्या उपसागरात काहीतरी. कमी जास्त मध्यम दाबाचा कुठला तरी पट्टा उलटला की आपल्या इथलं वातावरण खराब होतं लगेच. अर्जुन म्हणाला. कोणास ठाऊक, पण आज सकाळपासूनच जरा विचित्र वाटतंय सगळं. हे पक्षी इतके कधी ओरडत नाहीत उगाच, म्हातारा म्हणाला. आणि तितक्यात काही अंतरावर असलेल्या गाडीतून एक कुत्रं अचानक बाहेर आलं आणि एकाएकी जमिनीवर बसून विव्हळू लागलं. त्याच्या आवाजाने आजूबाजूला काही वेळातच अजून 4-5 कुत्री जमली आणि तीही तशीच एक सुरात विव्हळू लागली. यांच्यात सकाळपासून वैताग आणला या कुत्र्यांनी. जमिनीवर पडलेला एक दगड घेत त्याने त्या कुत्र्यांच्या दिशेने भिरकावला. अहो जाऊ दे, आज वातावरण पण तसं विचित्रच झालंय, बिथरली असतील ती, अर्जुन म्हणाला. काय सांगायचं, कुत्री तर कुत्री, माणसं पण बिथरली आहेत. सकाळपासून या टोल नाक्यावर झालेलं 6वं भांडण आहे. काहीतरी होणार आहे का, की व्हायच्या वाटेत आहे? सकाळपासून नुसते अपशकुन होत आहेत. तो म्हातारा परत शून्यात नजर लावून बोलू लागला. तुम्ही कुठं राहता आणि कसले अपशकुन? अर्जुनने विचारलं. मी इथेच राहतो, याच मागच्या खेडशी गावात. अपशकुन म्हणजे अगदी विचित्रच. पहाटेपासूनच बाजूच्या जंगलात पक्ष्यांचे ओरडणं सुरू झाले.
त्याच आवाजाने आम्हाला जाग आली. गुरंढोरं सकाळपासूनच विचित्रपणे आरडाओरड करत आहेत. काहीच कळायला तयार नाहीये. नक्की काय घडतंय हे? काहीतरी मोठी आपत्ती येणार असं दिसतंय. तसं काही नसतं काका, जास्त विचार करताय. असो, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. किती झाले? अर्जुनने विचारलं. 210 रुपये. अर्जुनने फोन काढत स्कॅनर समोर धरला आणि तितक्यात फोनच्या स्क्रीनवर नेटवर्क नसल्याचं त्याला समजलं. त्याने पाकिट काढलं, 210 रुपये सुट्टे केले आणि तो गाडीकडे चालायला लागला. साहेब, तुमचा प्रवास सुरक्षित हो, मागून त्या माणसाने आवाज दिला. अर्जुनने मागे वळून हात करत परत गाडीकडे बघितलं. त्याला क्षणभरासाठी जेव्हा त्याने बघितलेलं त्या क्षणात भयंकर असं काहीतरी जाणवलं होतं. तो माणूस त्याला दिसला होता, पण त्याचं शिर गायब होतं. अगदी क्षणभराचा तो भास असावा, पण अर्जुनच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने पटकन परत मागे वळून नीट बघितलं. काही सेकंदासाठीच त्याला तसं दिसलं होतं, पण आता तो माणूस अगदी सामान्य दिसत होता. अर्जुनने दार उघडलं आणि तो आत बसला. गाडी स्टार्ट करत तो जरा पुढे गेला आणि साईड मिररमधून त्याने त्या टपरीकडे बघितलं. तो माणूस शून्यात नजर लावत आकाशाकडे बघत होता. अर्जुनने परत एकदा सरळ बघत प्रवास सुरू ठेवला. शेट, हा रेडिओ पण ना, त्यात मोबाईलला पण रेंज नाहीये साली. इतका मोठा प्रवास असा काढणं म्हणजे वैतागून गेलोय मी, अर्जुन म्हणाला. मोबाईलमध्ये काही गाणी होती बहुतेक, ती लावतो. त्याने स्टेअरिंग एका हाताने सांभाळत फोन हातात घेतला. फोनच्या म्युझिक ॲपवर क्लिक केलंच होतं. तितक्यात फोनचा स्क्रीन विचित्र पद्धतीने हिरवट असा दिसू लागला. ढगांचा गडगडाट ऐकू आला. एक प्रचंड असा आवाज आणि लगेचच आकाशात विजेचा कडकडाट ऐकू आला. कुठेतरी वीज कोसळली असावी असा तो भयानक आवाज होता. पुढच्याच क्षणी फोन बंद पडला. अर्जुनला हे समजलंच नाही, नक्की घडलं काय होतं. आता एक विचित्र अशी कातर वेळ सुरू होती. नक्की दिवस आहे की रात्र तेच कळत नव्हतं. विचित्र असा तो पहाटेसारखा प्रकाश आणि त्यात आकाशात जमून आलेले काळे ढग हेडलाईट सुरू करत आता त्याने रस्त्यावर नजर ठेवली. काही अंतर पुढे आल्यावर आता एक घाट सुरू झालेला. तुरळक अशी वाहनं दिसत होती. घाट चढत असताना त्याच्या बाजूने एक कार गेली. कारच्या आत एक कुटुंब त्याला दिसत होतं. तो पुरुष आणि ती स्त्री, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असावं. त्या गाडीत ते दोघेच होते. त्यांच्या भांडणाचा आवाज पार गाडीच्या बाहेरपर्यंत ऐकू येत होते. गाडीने अर्जुनच्या गाडीला ओव्हरटेक केला आणि गाडी थोडीशी पुढे गेली. आता घाटाच्या त्या रस्त्याच्या एका बाजूला दरी आणि एका बाजूला डोंगर होता. 100 मीटरवरती गाडी त्याला दिसत होती. अचानक काय झालं कोणास ठाऊक, गाडी घाटाच्या कठड्याच्या बाजूला जाऊ लागली. गाडी घाटाचा कठडा तोडून थेट दरीत कोसळली. क्षणभरापूर्वी त्याला दिसलेलं ते जोडपं आता अस्तित्वात नव्हतं. त्याला काही कळलंच नाही. नक्की काय काय बघावं लागणार आहे आज, कोणास ठाऊक. त्याने गाडी बाजूला घेतली आणि तो उतरून त्या कठड्याजवळ आला. गाडी दरीत पडलेली, गाडीचा चेंदामेंदा झालेला. त्याने हायवे पेट्रोलिंगच्या टोल फ्री नंबरवर कॉल लावला, पण तो फोन कोणीच उचलला नाही. काही 10-1 मिनिटात तो तसाच तिथे थांबला, पण फोन कोणीच उचलत नव्हतं. जाऊ दे, आपण आपल्या प्रवासाला लागू, असं म्हणत आता तो गाडीत येऊन बसला. तितक्या त्याच्या बाजूने एक बाईक स्वार पास झाला. त्याने त्या बाईक स्वाराने अर्जुनकडे एक थंड असा कटाक्ष टाकला. अर्जुननेही त्याच्याकडे बघितलं. ती बाईक ओव्हरटेक करून जरा पुढे गेली. पुढे घाटात एक वळण येत होतं. ती बाईक त्या वळणाने पुढे जाऊन दिसेनाशी झाली. अर्जुनची कारही आता त्या वळणावर आली आणि वळण पास करत त्याने समोर पाहिलं. ती बाईक रस्त्याच्या कडेला पडलेली. तो माणूस मात्र कुठेच दिसत नव्हता. अर्जुनने कार स्लो केली आणि थांबवली. तो खाली उतरला. आता अंधार पडला होता. त्याने उतरताना बॅटरी उचलली.
बॅटरी सुरू करत त्याने त्या रस्त्याच्या कडेला इकडं तिकडं प्रकाश टाकला. थोडीशी झाडी आणि मग डोंगर सुरू होत होता. आत्ताच्या आत्ता हा गेला कुठं? अपघात वगैरे झाला की काय? त्याने सहज विचार करत तो बाईक जवळ आला. बाईकचं निरीक्षण करत तो पुन्हा कारच्या दिशेने वळला होता. अचानक मागून कोणीतरी त्याचा गळा धरला. अचानक झालेल्या या हल्ल्यातून त्याला सावरायला 5 सेकंद लागली. तोच बाईकवाला माणूस होता. तो किंचाळत होता आणि पूर्ण ताकदीने अर्जुनचा गळा त्याने काखेत आवळून धरलेला. अर्जुनने स्वतःला सावरत पूर्ण ताकदीने सर्वात आधी तर त्याच्या हाताची मूठ सोडवली आणि त्याच्या हाताचं मधलं बोट काडकन मोडलं. वेदनेने ओरडला आणि त्याने अर्जुनचा गळा ढिल्ला सोडला. अर्जुनने एखाद्या पोत्यासारखं त्याला खांद्याच्या साह्याने उचलून पुढच्या बाजूला जमिनीवर फेकलं. तो जमिनीवर पडला आणि तरीही किंचाळत उठून उभा राहिला. तो कोणीतरी मानसिक रुग्ण वाटत होता. किंचाळत परत त्याने अर्जुनवर झेप घेतली, पण अर्जुनने त्याच्यावर पकड मिळवत त्याला धोबीपछाड देत जमिनीवर आदळलं. अर्जुन त्याच्यावर ताबा मिळवत आता त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवू लागला. तो आता जमिनीवर अर्धमेल्या झाल्यासारखा पडला होता, पण हळूहळू आवाजात तो अजूनही मगाशी ओरडत होता तसा ओरडायचा प्रयत्न करत होता. तो जमिनीवर पडलेला. अर्जुनने डिक्कीतून दोरी आणली, त्याचे हातपाय बांधले आणि त्याला गाडीतून मागच्या सीटवर टाकला. जमिनीवर पडलेली त्याची सॅकही त्याने उचलली आणि स्वतःसोबत ठेवली. प्रजनने परत एक सिगारेट पेटवली. त्याला कळतच नव्हतं नक्कीच घडतंय काय. कुठला दिवस आहे आज? अपशकुन दिवस आहे आज. अपशकुनी दिवस आहे आज कुठला तरी. असं वाटतंय सगळी संकट आली आहेत एकदम. एक काम करतो, आता पुढे गेल्यावर पहिली पोलीस चौकी येईल, तिथे याला पोलिसांच्या ताब्यात देतो. कुठल्या तरी लुटारू गँगचा हा मेंबर दिसतोय. अर्जुनने गाडी स्टार्ट केली. घाट पूर्ण चढून झाल्यावर आता घाटाचा उतार सुरू झाला. आता त्या माणसाला शुद्ध आली होती. ओ, कोण आहात तुम्ही आणि मला असं बांधून कुठे घेऊन चालला आहात? तो माणूस विचित्र असे प्रश्न आता विचारू लागला होता. ते ऐकून अर्जुनचं डोकं सरकलं. विचारतोयस आहे? तूच हल्ला केलास माझ्यावरती? थांब, तुला पोलीस चौकीतच देतो. चांगले तोडून काढतील तुला टायरमध्ये घालून. अर्जुन म्हणाला, मी कधी तुमच्यावर हल्ला केला? एक मिनिट, आपण आहोत कुठे नक्की ते तरी सांगा. आपण साताऱ्याच्या जवळ आलोय आता. काय सातारा? शिरवळवरून मी गाडी घेऊन निघालो. आकाशात भयानक अशी वीज चमकली. त्या प्रकाशाने डोळे दिपून गेले. त्यानंतर मला काहीच आठवत नाहीये. मी इथपर्यंत कसा आलो आणि मी तुमच्यावर हल्ला का करीन? मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. अहो, मी साधा सरळ माणूस आहे. एकदम कोणता गुंड किंवा गुन्हेगार नाहीये मी. हवं तर तुम्ही त्या बॅगमध्ये माझं आय कार्ड चेक करू शकता. शिरवळच्या एका केमिकल कंपनीत मी केमिस्ट आहे. मला महाबळेश्वरला जायचं होतं, पण मी इतक्या लांब कसा काय आलो? खरं सांगतो सर, मला काहीच आठवत नाही. प्लीज मला सोडा. मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. तो केविलवाने आवाजात बोलत होता. अर्जुनने आता इंडिकेटर देत गाडी साईडला घेतली. त्याच्या सॅकमध्ये हात घालत त्याने त्यामधलं सगळं सामान बाहेर काढलं. त्यात खरंच त्याचं आय कार्ड होतं. तो सांगत होता ते खरं होतं. अरे पण जर असं आहे तर माझ्यावर हल्ला का केलास? अर्जुन त्याच्यावर ओरडला. सर, खरं सांगतोय, मला काहीच आठवत नाही. शिरवळवरून मी निघालो एवढंच मला आठवतंय. हायवेवर जस्ट पोहोचलो होतो. भयंकर अशी वीज चमकली. त्या विजेचा तो प्रकाश मी कधीच विसरू शकत नाही. तिथं माझे डोळे दिपून गेले आणि त्यानंतर मला आता या गाडीत जाग येते असं समजा. अर्जुनला काहीच कळत नव्हतं नक्की आज घडतंय काय. डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलीये. अर्जुन आता वैतागून गेला होता. त्याने गाडी स्टार्ट केली. 100 मीटरवर रस्त्याच्या हायवेच्या कडेला त्याला एक बार दिसला. त्याने गाडी बारच्या जवळ आणत थांबवली. त्या बारच्या शेजारीच एक वाईन शॉप पण होतं. अर्जुनने वाईन शॉपमध्ये जाऊन दारूच्या 4 बाटल्या, पाण्याच्या 2 बाटल्या असं सगळं विकत घेतलं.
आणि तो गाडीत येऊन बसला.